नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचं पिठलं. सध्या कैरीचं सीजन आहे आणि उन्हाळा दिवस आहे. काहीतरी आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं. तर आज आपण झटपट असं कैरीचं पिठलं बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 कप बेसन घेतलेलं आहे. इथं मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. इथं मी अर्धी कैरी त्याची साल काढून खिसून घेतलेले आहे. तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नसते. इथं जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे 8 ते 10 पानं, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कापून, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ, मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि 3 लसणाच्या पाकळ्या. तर सुरुवातीला आपल्याला 3 लसणाच्या पाकळ्या आणि ही बेडगी लाल मिरची पावडर खलबत्त्यामध्ये आपल्याला थोडीशी जाडसर ठेचून घ्यायची आहे. इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे 3 लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरची पावडर आपल्याला कुटून घ्यायची आहे. थोडंसं जाडसरच कुटायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे कुटून घेतलेले आहे जाडसर. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायची आपल्याला हळद, चवीपुरतं मीठ. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे याचा एक पातळ घोल बनवायचा आहे. यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे पातळ एकदम असं मिश्रण बनवलेलं आहे. आपल्याला जास्त घट्ट बनवायचं नाही, एकदम पातळ बनवायचं आहे. अशा प्रकारे इथे एक मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, त्यानंतर जिरे, तर चॉप करून घेतलेलं लसूण घालायचं आपल्याला, चॉप करून घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूण, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हिंग. आता कापून घेतलेला कांदा घालायचा आपल्याला. आता कांदा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त लाल नाही करायचा. थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला खिसून घेतलेली कैरी घालायची आहे. तर कैरीसुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यामुळे याचा कैरीचा आंबटपणा थोडासा कमी होतो. त्यामुळे आपल्याला कैरी थोडीशी परतून घ्यायची आहे. कैरीसुद्धा आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे बेसनचं मिश्रण घालायचं आपल्याला यामध्ये. आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. खायला खूप छान लागतं हे कैरीचं बेसन. तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. किंवा वरण भाताबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं. तर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. व्यवस्थित याला हलवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला 2 मिनिट यावर झाकण ठेवून बेसन शिजवून घ्यायचं आहे पिठलं.
झाकण ठेवून आपण 2 मिनिट हे वाफेवर बेसन शिजवून घेतलेलं आहे. असं मस्त कैरीचं पिठलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. मस्त खायला अप्रतिम लागतं हे कैरीचं पिठलं. आता खाली आपण काढून घेऊया. आता आपल्याला पिठल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण आणि लाल मिरची पावडर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले ते घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपला तडका तयार झालेला आहे. तर आपण गॅस बंद करून हा तडका आपल्याला पिठल्यावर घालायचा आहे. आपल्याला तडका पिठल्यावर घालून घ्यायचा आहे. मस्त झालेलं आहे आपलं कैरीचं पिठलं. तुम्ही बघू शकता ज्वारीची भाकरी आणि कैरीचं पिठलं खूपच छान लागतं. तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.